होली आहे आणि आम्ही आता मोजत आहे पिशव्या. जर का पिशवी एक तर कमी पडली तर लगेच दुकानदाराकडे घ्यायला जायला. आणि आम्ही कलर पण आणले आले, बघू शकता तुम्ही कलर. डब्बी आहे गुलाल मेहनती आहे. होलीचा कलर लागलाय पण तो घासून आता आम्ही ते जगबुडीवर घासणार आहे त्याला मी आणि एकदम गोरा करणार आहे. सो हे गाइस, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज आपण आलोय वापस एकदा नवीन ब्लॉग सोबत. लय दिवसांनी आलोय. आता 12वीचे पेपर झालेत, ते दिले आणि आता 14 मार्च आज तारीख आहे आणि आज आहे धुलीवंदन. तर आज आलोय नवीन ब्लॉग सोबत. बोलला आता तयारी, चला इथूनच पुढे करूया ब्लॉगची सुरुवात. आणि बघतोय तर बाहेर बघा कशी पोरं, लहान पोरं मस्तपैकी पिशव्या विशा भरतात. बघत राहा. हा श्रवणला आहे, हा बघा अनिकेत, हा वियान. हे वियान, किती पिशव्या भरल्यास? 7,000. कोणी दिले एवढ्या? हा, यांना सगळ्यांना फोडून टाकायची. बसलेत ना यांना, काय दोघच भरून ठेवलास ना आपला माल. हा हा, यांना सगळ्यांना काय बोल, या ना माझ्या सामनी बोल. हे बघा दक्ष भाऊनी तर डायरेक्ट बरणीत भरून ठेवले डायरेक्ट. हे बघा इथं याच्या पिशव्या आहे गोटूच्या इथं. हा कर वापस. स्वराज भाईनी बाटली भरले मस्तपैकी, मजाच मजा आहे. आणि तिकडे त्या पोरी गर्ल्सची अलग टीम आहे पिशव्या भराय. तर चला असं बघत राहा पुढं. व्हिडिओ आपली पूर्ण बघा, व्लॉग हा पूर्ण बघा आणि सपोर्ट करा आपल्याला. हे बघा इथं पोरी पण मस्त पिशव्या विशा भरतायत. गर्ल्स वर्सेस बॉईज होणार आहे वाटतं. आई भरा रे लवकर, मजेत मजे. आज होणार राडा यांचा, राडा. ये राडा होणार. बघू पिशवी, बघू ना असं करणार. हाय गाईस, वेलकम टू माय ब्लॉग. तुला कोणी भिजवली एवढी? अजून होली खेळली नाही आपण आणि एवढं भिजलास. हॅलो गोटू, माझा मित्र. अंगू शकता आता मी थैली टाकतो, थांबा. तिकडे होऊन जाऊन ते तिकडे. हा बघ, हा एलियन बघ. आता बघू शकता मित्रांनो, ही थैली जाणार गेली. भागतय. चल बराबर. दक्षला मारली सगळ्यांनी पकडून. बघू शकता इथं फायरिंग होणार आहे. हलूच थोडा वेळ, अजून थोडा टाइम का, मग थोडा टाइम भरतायत. अजून पिशव्या भरल्या नाही सगळ्यांच्या. आला फोडायला फोडू. इकडे दे. कुठं जाऊया? इकडे येऊच नको तू, जाऊया इथल्या इथंच कुठं वार करता येऊ. तर काय, आम्ही सकाळी होली गेलो आणि रात्री मग बसलो गाडीला आणि आलो गावाला मस्त आमच्या कोकणात. बघा आम्ही भावंड आता चाललोय मस्त नदी आंघोळ करायला. जगबुडी नदीत मगरींना असा उचलून फेकून देणार बाहेर. मगरींना पकडायला चाललो आम्ही, त्यांच्यासोबत आंघोळ कराय. तर आता मस्तपैकी जातोय, बघत राहा. आता पुढे अजून लय मजा येणार आहे. कंटिन्यू ठेवतो, बघत राहा.
मेहफिल बनवतो आणि तोडून टाकतो यार. शोधतोय भेटत नाही. काय कधी पंजाबी बिजाबी यार रॅप बीप लावत नाही काय यार. चित्ते आहे तो. भावानं मुंबईवरून काल गावाला येत होतो तर परतीच्या प्रवासामध्ये काल खडबडीत मुंबई गोवा हायवेमध्ये एकदम खचाखच खड्डे असल्यामुळे आमचा टायर काल फाटून गेलेला आहे. म्हणून तर आम्ही रात्री दुसरा टायर लावून गाडी इथपर्यंत आणलेली आहे. पण बोललो काय मुसीबत यायला नको म्हणून तर आम्ही आज कोपोला कंपनीमध्ये आलो आहे आणि टायर घेतल्याशिवायच घरी जाणार आहे. तर मला ही ट्यूब आवडली आहे कारण हे रत्नागिरीमध्ये आलो आहे म्हणजे जगबुडी नदीमध्ये पोहल्याशिवाय जायचं कारण मगरीचा ठसका असणारच. म्हणून तर भाई ही ट्यूब मला पाहिजे कारण हिच्यामुळेच मी मगरीपासून वाचू शकतो नाहीतर काय कुठून जाऊ शकतो. चला तुम्हाला दाखवतो टायरची क्वालिटी. भावानं बघू शकता वेगवेगळ्या टायरची व्हॅरायटी आहे. तुम्ही बघू शकता इकडे कॅम्पूसचे बाईकचे स्कूटीचे इत्यादी बघू शकता मोठमोठे ट्रकरचे टायर्स मिळत आहेत. पण अपोला टायरचे ब्रँडिंग मी करत आहे कारण एमआर कोणी घेतो कारण विराट कोहलीने ॲडव्हर्टाईज केलं म्हणतात घ्यायचं असं काय नाही. मुंबई गोवा हायवेला फक्त अपोला टायरचाच चालणार बाकी कोणता टायर चालणार नाही. तुम्ही घ्या कोकणातले असाल तर हाच टायर घ्या आणि तुम्हालाही सांगतो कधी 2 वर्षांची गॅरंटी आणि इथेच येत राहा तुम्ही अपोला टायर घ्या. सक्सेसफुल टायर आहे. इमारत काय विराट कोहलीने ॲडव्हर्टाईज केली होतं वापरायचं असं नाही. बजेट काय तरी हाय गेलाय परवडत नाही इकडं. अरे परवडणार तुम्हाला. अरे 6,000चा टायर आहे इथे आलात ना 5,500ला भेटणार तुम्हाला टायर फ्री आणि फ्रीमध्ये एक ट्यूब सुद्धा भेटणार आहे. पाहिजे तेवढा पोवायचा एन्जॉय करायला जग टाकायचं आपल्याला. चला दादाकडे आलो दादा काय ऐकत नाही. एक ट्यूब फ्री मागते पण देत नाही दादा काय आता तूच सांग काय ते काय दादा असं थोडी ना असतं एवढी आम्ही तुझी ऍडव्हर्टाईज केली यार. विराट कोहलीचा खाली पडली आणि यार. दुकानासाठी आणि तू असं असं थोडी नाही आता पवायला जायचं म्हणून आम्ही जगबुडी नदी चाललंय. तुमचा विषय रास्ता आहे. आमच्याकडे जुनी ट्यूब असेल तर तुम्हाला नक्कीच नवीन द्या काहीतरी असं नवीन मध्ये तुझा आग जाणार रे. भडकला जगा छोटू भडकलेला आहे कारण पप्पा आहेत. भाऊ पप्पा आहेत. बघू शकता तुम्ही टायरची हालत बघू शकता कारण रात्री 80च्या स्पीडला आमची गाडी असताना टायर पूर्ण फाटून गेलेला. पूर्ण व्हील आहे ना ती खाली रोडला घासून चिंगारी उडत होत्या. बघा बघू काय शकता. हालत बघा म्हणजे पूर्ण आरपार झालंय आरपार सगळं. झालाय एकदम फाटलाय टायर. तर आम्ही लय हालत होती. अपोला टायर्समध्ये आलेलो आहे. अपोला टायर्समध्ये आम्ही 1300 रुपयाचे 2 टायर घेतले परंतु त्यांनी आम्हाला एवढा डिस्काउंट दिला आहे की तो बोलला दादा तुम्ही येत असाल इथे तर 9,000 रुपयाला तुम्हाला येणं भेटणार आहे. अपोला टायर्स बघू शकता. 1300 किती घेतलेस 2? 1300 मध्ये हो ना सारी 13,000ला 2 होते पण आम्हाला भावांनी अपोला टायर्सवाल्याने डिस्काउंट देऊन 9,000ला 2 दिले कारण तो बोलला मुंबई गोवा हायवेला जर अपोला टायर चालत असेल कारण MRF हा फक्त ब्रँड आहे त्याची क्वालिटी एकदम पक्का आहे कारण विराट कोहलीने फेमस केलं आहे म्हणून तर आपण टायर वापरायचं असं काय नाही. स्वतः विराट कोहलीच्या गाडीला कोणता टायर आहे हे माहिती. हे पाठी बसलेले अरे टायरची हालत बघा काय करून टाकली. काय केलंय जरा कॅमेरा बघा कुठला कसा कॅमेरा दाखवा इकडे बघा तुम्ही. कॅमेरा कसा आहे आणि कोणी कॅमेरा तोडला टायर हे बघा साईज बघा आणि माझी साईज बघा बघा टायर याने फोडलाय. टायर तुकडे याने केले बघा कसे तुकडे केले टायराचे. दोघं पण पार्टीच होता आम्ही. होते आणि कारण ड्रायव्हरच्या बाजूला मी बसलो तर माझं तर पूर्ण फाटूनच गेलेलो कारण 80च्या स्पीडला असताना टायर फुटणे म्हणजे मला वाटलं आमचा दरवाजा पडला आहे गाडीचा. नंतर बघतो तर आमचा टायर फाटून त्यातली व्हील रोडला घासत होती. नंतर मग आम्ही अर्धा 1 तास झाला आमचे हे मेकॅनिकल आम्ही घेऊन फिरत होतो वर बघ. स्वतः मेकॅनिकल आहे 2,000 तर त्यांनी रात्री मेहनत करून थोडासा ग्रीस लागलाय त्याला काय करणार आता एवढी मेहनत पाहिजे तर करावीच लागणार. बरोबर आहे. कारण त्याला आपण भेटूया नाही थांब थोडीशी मेहनत घेतली भावाने. तर त्याला बोललेलं थोडंसं
कर पण मेहनती आहे. होलीचा कलर लागलाय पण तो घासून आता आम्ही ते जगबुडीवर घासणार आहे त्याला मी आणि पॅनम एकदम गोरा करणार आहे. टायर घेतलेला आहे आणि आता भाव आपला लावत आहे. बघू शकता तुम्ही लावून टाक फटाक ते चला तर आता आमच्या गाडीचे टायर वेर दोन्ही लावून झालेले आहेत. आता निघतो आम्ही मस्त आता पोवायला डायरेक्ट. बघा गाडी मस्त आता जातो रेडी होतो. चल बाय. हा धन्यवाद. तर आता आलो आम्ही पवायच्या आधीच खायला लय भूक लागले मस्तपैकी. आता हे बघा बघू शकता तुम्ही तिथं आता स्वीट बनवत आहे. आमची ऑर्डर दिलेली आहे ट्रिपल राईस आणि चिकन चिल्ली. बघा दादा पाहुणसर आणि अध्यक्ष मी म्हणजे डायरेक्टर आहे. बघू शकता फेमस आहे. कधी पण गावाला आलो का मी इथेच या. येतो. कारण तुम्ही पण आता या, famous इथंच आहे. राहत असाल आसपास तर. जास्त भीड असते पण आज जरा ऊन जास्त आहे म्हणून तर संध्याकाळचे एकदम पॅक हाऊसफुल असतो. चला तर काय आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. मेन काम करायला आलेलो ते तर लेटच करतोय नाही. भावानो चला तयारी एकटाच रेडी आहे. सगळे इथं थांबले आहेत पण काय एन्जॉय करता येईल. पण हे बघा एकटाच रेडी आहे फुल. जर कोकणात जाऊन हे नाही केला तर कसली मजाच नाही. हा ना भाई चाललाय एकटा अकेला. कोण येते बघूया खाली. काला आ गया. काला आला है. काला कृष्णा आलाय. कृष्णा कन्हैया. आता तो ती राहिलेत. आता आयुष आलाय. हे दोघं संगत आले आणि सुखदेव चिकणे ह्यांना बियर भेटेल. तर फायनली आम्ही घरी आलोय. मजा केली लय मजा केली आणि आता वैतागलोय. सगळे झोपले आराम झोपले सगळे झालो खुश. आता आम्ही त्याला मग नंतर भेटतो. आता कुठे निघालो लगेच जायचं आता वापस कुठं तर काय ना काय करतच राहायचं. आता आराम करतो आणि नंतर भेटतो. चला तर आता उठलो झोपेतून. आता जस्ट एवढं रात्री आता जेवायला डायरेक्ट बसलोय. उठून लय झोप आलेली वैतागलेलो खेळून खेळून आणि आता डायरेक्ट जेवायला बसलोय. आमचे दुपारचे कार्यकर्ता टायर विकून टायर जास्त महागात विकले. सोबत टाकू यांचं रात्री 6 रुपये इकडे बघू द्या. टायर काय घेतली नाही तर बिचारे गरीब झाले. दारू झोपले. तर आता आम्ही निघालोय. जातोय आता नेटवर्क पॉइंटला. रात्रीचे वाजले 2 आणि आम्ही 4 जण जातोय आता नेटवर्क पॉइंटला. पण बघतोय इथं एकदम सामसूम आहे. कोणच नाही इकडं. बघा फक्त इथं गाडी लावली. तिथे एक लाईट लावले. आता पुढं बघाल तर पूर्ण एकदम कालोखच कालोख. बघू आम्हाला भूत दिसली तर तुमचं नशीब चांगलं आणि आमचं खराब दिसलं तरी खराब. असं ते दिसलं तर बघत राहा. मजाच मजा. असे रात्रीचे निघालोय आम्ही या कोकणात. हे काला भूत भेटला आम्हाला. हे थांबे तू कुठून आला. हे आम्ही मुंबईची माणसं इकडे काय करते. तुम्ही कशाला इथे एवढं लेट पर्यंत काय तुमचं इथं.
हा सिक्युरिटी घेऊन फिरा असे बघू शकता मित्रांनो. रात्री कसा चांदणा पडलाय 2 वाजता रात्री कोकणात. हीच मजा असते बिन लाईटीची फिरायची. तुम्हाला फोनमध्ये दिसणार नाही, पण असं जर तुम्ही याल ना रिअलमध्ये तर तुम्हाला पूर्ण उजेडच दिसेल, लाईटीची गरज नाही. तर बघा आता काय बघताय आकाशदा. तर इथे आम्ही आलेलो आहे आणि हा आमचा नेटवर्क पॉईंट आहे. पूर्ण अंधार आहे इथे, अंधारच आहे पूर्ण बघा. पोरगा बसलेला आहे. बस आम्हाला आमच्या घरापासून हा पॉईंट 10 मिनटं अंतरावर आहे आम्हाला तरी. आणि इथं खूप अंधार असतो आणि हा इथे भुताटके असल्यामुळे आता आम्ही चाललो आहे घरी. आमचं काय ऑफिसचं काम रिलेटेड, त्यामुळे आम्ही फोन करायला आलेलो सुट्टीसाठी सांगितला आणि फोन लावून त्यांना सांगितलं तर ते उद्या येणार आहेत. आणि आता आम्ही चाललो घरी. तर तुम्ही जरी कधी इथे आले तर तुम्ही असे दुपारचे एन्जॉय करा. दुपारचे एन्जॉयमेंट साप विंचू वगैरे असा प्रकार असतो. पण निसर्ग एकदम कडक आहे. दुपारी फिराल तर एक नंबर. उद्या दाखवतो तुम्हाला येऊन. चला आता जातो घरी, निघतो आता इथून. चला पुढे भेटू उद्या, बघू काय करतो. आता जाऊन झोपतो मस्त. लय कंटाळा आलोय, दिवसभर नुसते फिरतच राहतोय पाठी. तर आम्ही आता चाललो आहे घरी. तो तिथे आमचं मंदिर आहे कालकाई देवीचं, शिंगरी गावाचं. आणि रात्री तर आम्ही आलेलो फोन करायला, तुम्हाला आता बोललेलोच आहे. तर आमचं काम जे होतं नेटवर्क पॉईंटचं ते चाललं आहे आणि आता घरी जायचं. तर आता इथून पुढे आम्ही चाललो आहे. बघू आपल्याला काय भुताटकी वगैरे काय दिसते का कोकणातली. काय नाही येताना तर काय नाही, एक सर्फ भेटलेला. आम्ही त्याची व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला तर नाही दिसला, पण तो काय व्हिडिओ कॅप्चर झाला नाही. तर आपण बघूया की जर कुठे पुढे काय आपल्याला दिसलं तर ठीक म्हणजे चांगला असेल तर ठीक, नाही तर आमचं विकेट इथंच आहे. ही व्हिडिओ तुम्हाला दिसणार पण नाही. लास्ट व्हिडिओ समजा जर नाही आली तर, आणि आली तर समजा की आम्ही हाय जिवंत, आम्ही आमचा घरातला सुखरूप झालाय. तर बघूया तुम्ही आलात तर रस्त्याने दुपारचं करा, रात्री असे फिरू नका. हा तुम्हाला म्हणून तर असे फिरतो. तर रात्री तुम्ही फिरू नका की इकडं विंचू साप अशा प्रकारे खूप काही हे आहेत. आणि त्यापासून थोडं सावध राहणं हे खूप मजा. दुपारी मजा येते एकदम. व्ह्यू मस्त आहे. निसर्गाच्या मजा तुम्हाला दुपारची आहे. तर तुम्ही दुपारची ऊन खूप असतो. तर बघूया आपण पुढे आता काय दिसतंय का आपल्याला, बघूया. चला उद्या. तर चला आता आम्ही चाललोय पालखीच्या पाया पडायला आमच्या गावाला डोंबलीत. तर मस्त सगळी बघा कशी ऍडजस्टमेंट करून बसले. अहो का राहुल गाडी आहे बस. एकच गाडी आहे, हे बघा. आता मोठा बाय आपलं बोरिंगचं पाणी काढतोय. हे जर नाही पियालात गाव येऊन तर कसली मजा. चल एक आता पाणी पडतंय. बरणी कोणीतरी भरून ठेवलं वाटतं रे. पाणी नाही वाटतं तुला. अरे हाय, हे काय आलं ते लय खाली असतं. हे काय आलं बरोबर ते ले आलो एवढंसा ओले. हा थंड आहे. चाललोय मुंबईला आणि जाता जाता आलो कालकाई देवीच्या दर्शनाला मंदिरात भरणे नाक्याला आकाशदा. तर चला आता या व्लॉगला इथंच एंड करतो. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता चाललो मुंबईला. हे जात आहेत, मी जातो माझं. तर चला बाय.